जेव्हा राधा मागे पलंगावरून पडली होती ना, तेव्हाच आम्ही एक डिसिजन घेतलं होतं, ते म्हणजे डबल बेडचे बेड घ्यायचे आणि ह्या पलंगला रिप्लेस करून घ्यायचं. मग काय ते दोन्ही दिवाण आज बनवून घरी आलेच होते, तर यांना म्हटलं, की आपण पलंगला बाहेर काढून घेऊ आणि दोन्ही दिवाण आज रूममध्ये सेट करून घेऊ. सर्वात आधी यांनी पुन्हा दोन्ही गाद्यांना उन्हामध्ये छान वाळू टाकून दिल्या. त्यानंतर मी राधाला हॉलमध्ये झोपून दिलं, कारण की आतमध्ये खूप जास्त धूळ झाला होता आणि मला पण धुळाची खूप जास्त एलर्जी आहे. इकडे यांनी रूममधलं पूर्ण सामान बाहेर काढून घेतलं, कारण की पूर्ण बेड सेट करायला ना पूर्ण रूम लागत होती, असं आम्हाला वाटत होतं, पण लागली नाही. पूर्ण सामान वगैरे खाली झाल्यावर ना रूम खूप जास्त मोठी दिसत होती. मी पूर्ण जाळे वगैरे काढून घेतले. पण एक मोठा प्रॉब्लेम होत होता, तो म्हणजे फ्रीज आणि कपाटमुळे ना डबल बेड आत बसतच नव्हता. मग काय आम्ही डबल बेडच्या साइडचे 2 सिंगल केले, म्हणजे आतमध्ये अंदर न्यायला खूप जास्त प्रॉब्लेम होणार नाही आणि पटकन जाणार. मग काय पटापट आतमध्ये आणले आणि त्याला असेंबल करायला लागलं. असेंबल करताना ना एक कन्फ्युजिंग होतं, तो म्हणजे प्लेटिंग करताना 22 आणि 23 नंबर यामध्येच 1 तास गेला. पटपट प्लेटिंग वगैरे झाली, असा सेट होऊन गेला. सिंगल ना मला दोन्ही दिवाण छोटे दिसत होते, पण जॉइन झाल्यावर खूप छान असं डबल बेडवानी दिसलं. फायनली पूर्ण दोन्ही बेड जॉइन झाल्यावर असं काय दिसत होतं. तुम्हाला कसं काय वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता भेटू पुढल्या ब्लॉगला. बाय बाय.